बातमी आहे मुंबई पुणे पालिका आणि महापौरांना आलेल्या धमकीसंदर्भातली। मुंबई आणि पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची खलिस्तानी संघटनेकडून धमकीचा मेल आला। या मेलमध्ये महापौरांची गाडी केबिन बॉम्बने उडवण्याचा धमकीचा उल्लेख करण्यात आलेला। तर त्यानंतर पुणे आणि मुंबई मनपाच्या सुरक्षेचा पोलिसांकडून तातडीने आढावा घेण्यात आलाय। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महाल इथलं मुख्यालय आणि रेशीमबाग इथले हेडगेवार स्मृती मंदिर परिसरही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली। मात्र तपासणी केल्यावर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाहीये। दरम्यान राज्यातल्या 3 मुख्यालयांवर आलेल्या धमकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। असले ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो। त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत। पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात। तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे। मी आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली। तसं कुठल्या ज्या ठिकाणांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत त्या ठिकाणी सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आली। तसं तिकडे कुठलेही आक्षेपार्ह किंवा ते धोकादायक असं कुठलेही सबस्टन्स तिथे आढळलेलं नाही। आणि जो काही ईमेल आलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की याही अगोदर असे ईमेल्स आलेले होते आणि हे सगळे ईमेल्स हे डार्क वेबमधनं VPN हे पाठवले जातात। पण तरीसुद्धा या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे। सध्या प्राथमिकदृष्ट्या एवढी माहिती उपलब्ध आहे।